संतोष देशमुख यांच्या खुनाशी माझा काहीही संबंध नाही असं म्हणता म्हणता अखेर आजचा दिवस उजाडला आणि वाल्मिक कराड याला जो खंडणीच्या प्रकरणातला आरोपी आहे त्याला अखेर खुनाच्या प्रकरणात आरोपी करण्यात आलं आणि आज पहिल्यांदाच त्याला बीडच्या सत्र न्यायालयामध्ये या संपूर्ण 302 IPC जो ओल्ड IPC आहे त्यामध्ये त्याला हजर करण्यात आलं। अपहरणापासून सुरू झालेला प्रवास, त्याच्या आधीचं मूळ खंडणीतलं आणि तिथपासून ते संतोष देशमुखांची हत्या असा सगळा एक एक घटनाक्रम आपण समजून घेतला आणि त्यानंतर फायनली काय तर ज्या वाल्मिक कराडला खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करणं अपेक्षित होतं ते SIT ऑलमोस्ट म्हणजे तिथपर्यंत आता गेल्याचं दिसतंय। एकीकडे ज्या खुनाच्या क्राईमवरती मकोका लागलेला आहे त्यामध्ये सुद्धा वाल्मिकचं नाव आलं आणि ऑब्व्हियसली तो मकोका त्याच्यावर पण इम्प्लिमेंट झाला। पण आताच्या घडीला काय मला सांगायचं आहे, आज कोर्टामध्ये जरी पत्रकारांना आतमध्ये अलाव केलं नसलं किंवा बाकीचे जे प्रॅक्टिशनर वकील असतात त्यांना जरी कोर्टरूममध्ये अलाव केलेलं नसलं तरी सुद्धा 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यानंतर आणखी 10 महत्त्वाचे मुद्दे आणि या सगळ्याच्या संदर्भातलं एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट माझ्या आता हाती आहे। यातून आपण समजून काय घ्यायचंय तर फोन कॉल्स झालेले होते, ते फोन कॉल्स कोणाकोणामध्ये झाले, कशा पद्धतीने झाले आणि त्यामुळे हत्येचा कट रचण्यामध्ये वाल्मिक कराड आरोपी कसा ठरतोय। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, याच्या व्यतिरिक्त SITकडे आता कोणकोणते पुरावे आहेत ज्या पुराव्यांच्या आधारे SIT खंडणीचा तपास हा मर्डर सोबत लिंक करणार आहे। आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आज रिमांड मागताना 10 मुद्दे, ज्या 10 मुद्द्यांवरती 7 दिवसांची कस्टडी मिळाली आणि येणाऱ्या काळात हे 10 मुद्दे जितके आणखी एलॅबरेट केले जातील त्या 10 मुद्द्यांच्या अनुषंगाने जितका तपास पुढे जाईल तसा वाल्मिक कराड हा खुनाच्या कट रचण्यामध्ये किती महत्त्वाचा एलिमेंट होता या गोष्टी पूर्ण होऊन जातील आणि अर्थात तपासामध्ये आणखी स्पष्टता आहे। सगळं समजून घ्यायचं आहे पुढच्या 10 मिनिटात। नमस्कार, मी ओमकार वाबळे आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली काय तर मुंबई तक गव्हर्नमेंट डॉक्युमेंट, त्याचा मी याच्या आधी उल्लेख केला होता। तारखा समजून घेऊ, काय काय घडलं ते आपण समजून घेऊ। अर्थात आज कोर्टामध्ये नक्की काय झालं या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या व्यतिरिक्त एक्झॅक्टली सरकारला डॉक्युमेंट काय सबमिट झालेत त्यातलं एक महत्त्वाचं माझ्याकडे आता आहे। तारीख 9/12/2024 म्हणजे ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं, त्यांची हत्या झाली ती तारीख 9 डिसेंबर 2024 या दिवशी सुदर्शन घुले त्यांच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा खून केला। या काळात सुदर्शन घुले, विष्णू चाटे, वाल्मिक कराड यांचे घटनेच्या अगोदर म्हणजे अपहरण आणि मर्डर होण्याच्या अगोदर आणि नंतर या त्याचप्रमाणे घटनेच्या दरम्यान म्हणजे ज्यावेळी अपहरण झालं होतं तिथपासून ते मर्डर होण्यापर्यंतचं जे आहे टाइम पिरियड यामध्ये एकमेकांचे कॉल झालेत हे CDR वरून स्पष्ट झालंय। मुद्दा क्रमांक 1 जो कोर्टामध्ये मांडला गेला, ज्याच्या आधारे ही कस्टडी सगळी मिळवली गेली आणि दुसरं महत्त्वाचं वाल्मिक कराड हा या मर्डरमध्ये होता आणि हा या कटामध्ये होता। जरी तो तिथे थेट उपलब्ध नव्हता मर्डर करताना अपहरण करताना, त्यावेळी तो इथे हजर नव्हता, तरी सुद्धा तो या कटाचा महत्त्वाचा एलिमेंट आहे, तो या कटाचा महत्त्वाचा भाग आहे आणि येणाऱ्या काळात ही माइट बी द कॉन्स्पिरेटर ही सुद्धा गोष्ट प्रूव्ह शकते। तो हा मुद्दा काय लिहिलंय, साधारण 3 ते 6 म्हणजे 9 तारखेला दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संध्याकाळी या 3 तासामध्ये अपहरण आणि खून या सगळ्याचं आहे। त्यानंतर दैठणच्या फाट्यावरती संतोष देशमुख यांची डेड बॉडी सापडली, नंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि मग सगळ्या गोष्टी समोर आल्या। पण 3 ते 6 मध्ये साधारण 3:30 म्हणजे 3:20 ते 3:30 ही 10 मिनिटं इतकी महत्त्वाची आहेत की या 10 मिनिटांमध्ये या तिन्ही आरोपींचे म्हणजे कोण, वाल्मिक कराड जो आधी फक्त खंडणीच्या प्रकरणात होता त्यानंतर त्याला आता 302 मध्ये म्हणजे खुनाच्या प्रकरणात ते घेण्यात आलंय। वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या तिघांचे एकमेकांना फोन कॉल झालेत। ते फोन कॉल्स ही घटना घडायच्या आधी पण झालेत, दरम्यान पण झालेत आणि नंतरही झालेत। त्यामुळे ते जे 10 मिनिटं आहेत, ज्या 10 मिनिटांमध्ये अपहरण करून हे सगळं पुढे प्रकरण होत होतं ते अत्यंत महत्त्वाचं आहे। टायमिंग आहे अप्रॉक्सिमेटली टायमिंग आहे 3:20 ते 3:30 आणि टोटल जे आपण टायमिंग धरलेलं आहे या सगळ्यातलं जे यंत्रणांनी सबमिट केलंय ते टायमिंग आहे दुपारी 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। पहिला मुद्दा क्रमांक 2 29/11/2024 म्हणजे 29 नोव्हेंबरची तारीख, ज्या तारखेचा उल्लेख FIR मध्ये आहे, ज्या तारखेचा उल्लेख इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सने कोर्टात केलाय, ती तारीख महत्त्वाची यासाठी आहे की या दिवशी वाल्मिक कराडचा फोन कॉल झालेला आहे आणि या फोन कॉलमधून वाल्मिकने खंडणी मागितली होती। तिथून पुढे 6 तारखेचं प्रकरण घडलं। 29 नोव्हेंबरला
आणि त्याच्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा सुदर्शन घुले याने या कंपनीचं काम बंद पाडण्याचं काम केलेलं होतं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय, आवादा कंपनीचे शिवाजी थोपटे म्हणजे दोन माणसं आहेत, एक शिंदे आणि दुसरे थोपटे, हे दोघं पण फिर्यादी आहेत. तर थोपटे यांच्याकडे अनेक वेळा परळी यांना सुद्धा परळीतल्या कार्यालयामध्ये कुणी बोलवलं तर वाल्मिक कराडने बोलवलं. वाल्मिक कराडने शिवाजी थोपटे यांना खूप वेळा परळीच्या कार्यालयात बोलवलं आणि कार्यालयात बोलून त्यांना 2 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती आणि ती न दिल्यास ही कंपनी आणि तिथला प्रोजेक्ट बंद करणार असं सांगितलं होतं. जी 11 तारखेची FIR आहे खंडणीची, त्यामध्ये सुद्धा हा महत्त्वाचा उल्लेख सापडतो. या रिपोर्टमध्ये सुद्धा तो महत्त्वाचा उल्लेख आता आलेला आहे. त्याहून पुढचा मुद्दा 29/11 म्हणजे 29 नोव्हेंबर 2024ला वाल्मिक कराड याने विष्णू चाटे याच्या फोनवरून सुनील शिंदे यांना फोन करून काम बंद करण्याची धमकी दिली आणि सुदर्शन सांगतो त्याप्रमाणे कर, तसं जर होत नसेल तर तुम्हाला हे संपूर्ण प्रोजेक्ट बंद करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर आरोपींच्या मागण्या म्हणजे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे 6 तारखेला सुदर्शन घुले व त्याचे साथीदार मस्साजोगच्या प्रकल्पावरती गेले. तिथे त्यांनी वॉचमनला मारहाण केली, त्याला शिवीगाळ केली आणि तिथे जे गार्ड आहेत शिवाजी थोपटे यांना त्यांनी मारहाण, तिथले गार्ड आणि शिवाजी थोपटे या दोघांना पण मारहाण झाली, शिवीगाळ केली, खंडणीसाठी परत एकदा धमकावलं. 29 तारखेचा फोन कॉल वाल्मिक कराडचा विष्णू चाटेच्या फोनवर लावून दिलेला आणि त्यानंतर 6 तारखेची मारहाण जी FIR आताच्या घडीला दिसते त्यामध्ये सुद्धा सुदर्शन घुले होता. त्याहून पुढची आणखी एक तारीख, आता त्याच 6 तारीख ओलांडल्यानंतर त्याच दिवशी संतोष देशमुख व गावकऱ्यांनी विरोध केला. 6 तारखेला गावकऱ्यांनी या सगळ्यातला व्हिडिओ तुमच्याकडे बरेच जणांकडे आले असतील, मुंबई तकने दाखवले की 6 डिसेंबर रोजी ज्यावेळी ही सगळी मारहाण झाली, हा सगळा तिथे केऑस सुरू होता, त्यावेळी गावचे सरपंच म्हणून तिथे संतोष देशमुख गेले. त्यांनी ते इंटरव्ह्यू करण्याचा प्रयत्न केला आणि गावकऱ्यांनी आणि संतोष देशमुख यांनी विरोध केल्यामुळे 9 डिसेंबरला खंडणीला अडथळा ठरणाऱ्या संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा खून केला गेला. आणि यावरच्या सगळ्या घटना होत असताना वाल्मिक कराड व इतर आरोपी हे एकमेकांच्या संपर्कात होते, हे CDR वरून स्पष्ट झालंय असं इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचं म्हणणं आहे. FIRच्या तारखा मी तुम्हाला याआधी कायम समजून सांगितल्या आणि त्यातल्याच ह्या काही महत्त्वाच्या तारखा, वाल्मिक कराड या संपूर्ण प्रकरणात खुनाच्या कटात किती महत्त्वाचा एलिमेंट ठरतो ते प्रूव्ह करण्यासाठीचे गव्हर्नमेंट ऑफिसर्स, ते तपास यंत्रणांनी दिलेले पुरावे आणि ते CDR, जसा मी उल्लेख केला की दुपारी 3 वाजल्यापासून ते 6 वाजल्यापर्यंत 9 तारखेला ज्या दिवशी अपहरण खून आहे त्या दिवशीचे सगळे CDR. आता एक यातला शेवटचा मुद्दा सांगतो आणि त्यानंतर 10 पॉईंट्स, ज्या 10 पॉईंट्सवरती आजची संपूर्ण 7 दिवसांची रिमांड उभी राहिली आहे. महत्त्वाचा पॉईंट काय, संतोष देशमुख हेच या खंडणी प्रकरणामध्ये अडथळा ठरत होते आणि त्यामुळे ठरलेल्या अडथळ्याचा अगदी योग्य दिशेने काटा काढला, त्यांची विल्हेवाट कशा पद्धतीने लावण्यात आली आणि याचं पर्यवसन त्यांच्या खुनामध्ये झालं, याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला. याचा अर्थ जो व्यवहार गावकऱ्यांमध्ये होता, गावकरी त्यानंतर सरपंच संतोष देशमुख आणि आवादा कंपनी, याच्यात थर्ड एलिमेंट म्हणजे सुदर्शन घुले, विष्णू चाटे, वाल्मिक कराड ही मंडळी सगळी एंटर झाली. यांना संतोष देशमुख हे या सगळ्या प्रकरणात कंपनीकडून आपण जी खंडणी उकळतोय त्याच्या प्रकरणात अडथळा वाटत होते आणि त्यामुळे तो अडथळा दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गव्हर्नमेंट डॉक्युमेंट. शेवटचे 10 मुद्दे समजून घेऊ. आजची रिमांड या सगळ्या 10 पॉईंट्सवरती आहे, जे पॉईंट्स अत्यंत महत्त्वाचे आणि येणाऱ्या काळातला तपास कोणत्या दिशेने जाणार आहे, कारण कृष्ण आंधळे अजून मिळायचा आहे सगळ्या प्रकरणात, त्यामुळे तपास एक तर कोणत्या दिशेने चाललाय, तो कोणत्या दिशेने पुढे जाईल, त्यातली साधारण वळणे काय असतील आणि 22 तारखेची वाल्मिक कराडची मर्डर प्रकरणातली कस्टडी संपल्यानंतर पुढे प्रोग्रेस काय असेल हे समजून घ्यायचं असेल तर 10 मुद्दे. मुद्दा क्रमांक 1, या गुन्ह्यामध्ये आरोपींनी कट करून अत्यंत गंभीर स्वरूपाचा हा खून केलेला आहे स्पष्ट होत आहे. तपास यंत्रणांना याबद्दल या गोष्टी त्यांनी कोर्टात प्रोड्यूस केलेल्या आहेत. सो कट रचला गेलाय ही गोष्ट आता क्लिअर झाली. पहिली गोष्ट होती ती म्हणजे संघटित गुन्हेगारीची गोष्ट सुद्धा क्लिअर व्हायला लागली. प्रोसेस असते, ती प्रोसेस फॉलो केली गेली, त्यानुसार संघटित गुन्हेगारी आहे हे दिसलं, मग संघटित गुन्हेगारीचा कायदा मकोका लागला आणि त्यानंतर खुनाचा सुद्धा कट होता, तो काही स्पॉन्टेनियस घडलेली घटना नव्हती, हे सुद्धा तपास यंत्रणा आता सिद्ध करणार आहे. त्यामुळे
हा कट रचून गंभीर स्वरूपाचा या पद्धतीने गुन्हा केला। मुद्दा क्रमांक 2, या गुन्ह्यामध्ये एक आरोपी आता अटक होणं बाकी आहे, त्यामुळे तो आरोपी फरार आहे। आता तो आरोपी फरार होण्यामध्ये वाल्मिक कराडने काही मदत केली आहे का, तर याबाबत सुद्धा आता वाल्मिककडून तपास करायचा आहे। कारण संबंधित आरोपी याआधी सुद्धा या सगळ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये होता, तो ऑन पेपर फरार होता, पण तरी सुद्धा तो या सगळ्या मस्साजोग आणि परळी, इकडे केज, बीड या सगळ्या प्रिमायसेसमध्ये, या सगळ्या एरियांमध्ये, तालुक्यांमध्ये तो फिरत होता, पण तो ऑन पेपर मात्र फरार होता। पोलीस यंत्रणांना याची काही माहितीच नाही। 2-2.25 वर्ष आले, येऊन परत तो आता इथून आणखी खून करून गेला। आरोपी कुठे, नो वन नोज। मुद्दा क्रमांक 3, नवीन अटक झालेले आरोपी व आत्ताचा आरोपी यांचा एकत्र बसून यांचं क्रॉस इंटरोगेशन आणि त्यांचे व्हेरिफिकेशन्स, क्रॉस व्हेरिफिकेशन्स करायचे आहेत। त्याला आपण म्हणतो की आरोपींना एकमेकांसमोर बसवायचंय, त्यांची चौकशी करायची, त्यांचे स्वतःचे काही वर्जन्स असतात ते समजून घ्यायचे आणि त्यातून सत्य काय आहे याचा पाठपुरावा करायचा आहे। त्यामुळे कशा पद्धतीने गोष्टी घडल्या हे सगळे एकमेकांसमोर बसून घ्यायचंय। मुद्दा क्रमांक 4, अत्यंत महत्त्वाचा, आरोपी वाल्मिक कराड याने संतोष देशमुख यांना दिलेल्या धमकीबाबत तपास करणं आहे। ज्या फोन कॉल्सचा वारंवार उल्लेख होतोय आणि आता ही गोष्ट अत्यंत क्लिअर झाली की याआधी असं म्हटलं जात होतं की संतोष देशमुख यांना थेट धमकी देण्यात आली नव्हती, वाया हे सगळं प्रकरण घडलंय। पण आता तपास यंत्रणांचं असं म्हणणं आहे की वाल्मिक कराड यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली आणि त्या संदर्भात आता तपास करायचा आहे। मुद्दा क्रमांक 5, शिवाजी थोपटे परळ इथल्या कार्यालयात गेले, त्यावेळी आरोपी म्हणजेच वाल्मिक कराड यांनी त्यांच्याकडे नक्की काय मागणी केली, काय धमकी दिली, तसंच आत्ता त्यांचं जे काही संपूर्ण संभाषण झालं त्या संभाषणाचा सुद्धा तपास करणं अजून आवश्यक आहे। जो FIR मध्ये 11 तारखेचा उल्लेख आहे की थोपटे तिथे गेले होते, जे कंपनीचे इथे सुपरवायझर म्हणून काम पाहतात, मस्साजोगच्या आवादा कंपनीचे सुपरवायझर, ते तिथे त्यांना परळीच्या कार्यालयात बोलण्यात आलं होतं। त्यांनी FIR मध्ये असं लिहिलं की तिथे माझ्याकडे 2 कोटीची मागणी करण्यात आली, पण त्यावेळी आरोपीने म्हणजे वाल्मिक कराडने नक्की काय मागितले, किती रक्कम मागितली, धमकी काय दिली, या सगळ्या गोष्टींचा आता सखोल तपास करायचा आहे। मुद्दा क्रमांक 6, आरोपी हे जे सगळे आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते, फोनवर बोलत होते, तर यावेळी त्यांची नक्की संपर्कात होते CDR वरून दिसतंय, पण आणखी पुढे जाऊन तपासामध्ये त्यांचे कॉन्व्हर्सेशन्स काय झालेत, एकमेकांशी ते काय बोललेत, त्यामध्ये आणखी पुढे काही लीड्स मिळतात का, या सगळ्या गोष्टींचा आता इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजलाच म्हणजेच काय तर SITला तपास करायचा। मुद्दा क्रमांक 7, 9 डिसेंबरला ज्यावेळी घटनेच्या काही वेळ आधी या गुन्ह्यातले दुसरा आरोपी विष्णू चाटे यांच्याशी फोनवरून संपर्क साधलेला असं दिसलेलं आहे, त्यावेळी त्यांच्यात नक्की त्यांच्या आणि वाल्मिक कराडमध्ये नक्की काय बोलणं झालं विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडचं, याचा पण तपास करायचा आहे। मुद्दा क्रमांक 8, 29/11 म्हणजे 29 नोव्हेंबरला ज्या फोन कॉलचा उल्लेख या सगळ्याबद्दलचा अत्यंत इंटरेस्टिंग पॉइंट, ज्याच्याबद्दल म्हणजे वाल्मिक कराडचे 3 फोन त्याचे सीज करण्यात आलेत असं दिसतंय, या संदर्भात माहिती सुद्धा देण्यात आली आहे। पण मुद्दा क्रमांक 8 हे सांगतो की 29 नोव्हेंबरला हे जी काही सगळी पूर्ण घटना घडली, त्यावेळी घटनेच्या अनुषंगाने जे डिजिटल एव्हिडन्सेस आता आरोपींकडे आहेत, ते डिजिटल एव्हिडन्सेस आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायचे। सो त्याबद्दलचे फोन कॉल्स असतील, त्यांचे आणखी कोणत्या वेगळ्या प्रकारे संभाषण झालंय का, या सगळ्या गोष्टी त्यांना क्रॉस व्हेरीफाय करायचे आहेत, त्याचे तपशील गोळा करायचे। मुद्दा क्रमांक 9, तो काय आहे तर या गुन्ह्यामध्ये आणखी कोणाकोणाचा संपूर्ण सहभाग आहे तो सुद्धा व्हेरीफाय करायचा आहे। आणि शेवटचा मुद्दा क्रमांक 10, संघटित गुन्हे करण्याच्या सवय ह्या सगळ्या आरोपींना आहे, जो 31 तारखेच्या रात्री ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे पब्लिक प्रॉसिक्युटर जे या सगळ्या प्रकरणामध्ये आहेत, ते खरं तर नंतर आले, पण 31च्या रात्री JB शिंदे जे या सगळ्या प्रकरणामध्ये होते, त्यांनी एक सांगितलं होतं, संघटित गुन्हेगारीबद्दलचं त्यांनी आर्ग्युमेंट केली होती। आणि त्यानंतर जेव्हा कोल्हे या सगळ्या प्रकरणामध्ये आले, बाळासाहेब कोल्हे, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हे सगळे आरोपी एकमेकांना ओळखतात किंवा ते एकमेकांच्या संपर्कात होते, त्यांच्यातले अनेक जण त्यातले सराईत गुन्हेगार आहेत, त्याच्यातले याआधी बऱ्याच जणांवरती वेगवेगळ्या केसेस सुद्धा दाखल आहेत। आता मुद्दा असा आहे, त्यामुळे यांनी जे काही सगळं केलेलं आहे, इट्स अ सिंडिकेट, ते ऑर्गनाइज क्राईमच्या अंडर येतं आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणाचा आणखी तपास करायचा आहे, कारण हे सगळे एकमेकांच्या संपर्कात होते। आणि त्यामुळे 10वा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की संघटित गुन्हे करण्याची या सगळ्यांना सवय आहे। याआधी सुद्धा अशा पद्धतीचे एकत्र येऊन खंडण्या मागत होते, आणखी वेगळ्या प्रकारचे गुन्हे त्यांनी केले असतील तर ते सुद्धा तपासात निष्पन्न करायचे आहे। 10 महत्त्वाचे मुद्दे
येणाऱ्या केसचा, मला असं वाटतं येणाऱ्या केसचा ते वेगही ठरवणार आहेत, त्याची वळणही ठरवणार आहेत आणि कुठे त्या केसचा आणि मला असं वाटतं त्या केसचा तो ग्राफही ठरवणार आहेत. असे तिन्ही अत्यंत महत्त्वाचे विषय येणाऱ्या काळात हँडल होणार आहेत. पण आज जे दोन सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे होते, एक म्हणजे वाल्मिक कराड हा यामध्ये खुनाच्या कटात असणं आणि दुसरं वाल्मिक कराडवरती मकोका लागण्यामागचं सगळ्यात मोठं महत्त्वाचं कारण हे म्हणजे त्याने जी संपत्ती गोळा केलेली आहे त्या संपत्ती या संघटित गुन्हेगारीतून गोळा झालेली आहे असं प्रथम दर्शनी दिसतंय. आणि त्याचमुळे ती वेगवेगळ्या प्रॉपर्टीज पिंपरी चिंचवडमध्ये असतील, पुण्यामध्ये त्याचे काही फ्लॅट्स असतील, आणखी कुठे किंवा देशाबाहेरचे सुद्धा हा उल्लेख तर ऑन पेपर झाला होता. देशाबाहेर काही संपत्ती असेल किंवा काही संपत्ती तर त्याने त्याच्या कोणत्या व्यक्तींच्या नावावर केली आहे का, त्याचं ज्याला आपण सो कॉल्ड निकटवर्ती म्हणतो, यांच्या सगळ्यांच्या नावावर केले का, सगळ्याचा तपास करायचा आहे. त्यामुळे या दोन बेसिसवरती 22 तारखेचा सूर्य उगवणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पण मी या व्हिडिओची सुरुवात करताना एक म्हटलं होतं की बघता बघता ज्याच्याशी माझा संबंधच नाही असं सांगण्यात येत होतं, तिथपर्यंत आता वाल्मिक कराड येऊन पोचला आहे. हे कनेक्शन आणखी कुठपर्यंत जात आहे, ह्यात काही राजकीय लागेबांधे, त्याही पुढे जाऊन नॉन पॉलिटिकल एलिमेंट्स याला काही समांतर चाललेत का, सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. माझं काम रिपोर्ट देणं आहे, तो रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. मुंबई तक 100% बघा. कॅमेऱ्यापासून गोपाळसोबत ओंकार बाबळे, मसाजो.